पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडतंय. कोणाला सर्दी होते, कोणाला खोकला होतोय आणि एकाचं झालं की एकाचा नंबर लागतोय. मग आपल्याला वाटतं की काय आपल्या घराला दृष्ट लागली आहे का? आपल्या घरातल्या लोकांना दृष्ट लागली आहे का? पण तुम्हाला माहिती आहे, कडुलिंबाच्या पानांचा असा उपाय आहे, जो तुम्हाला लागलेली दृष्टही दूर करेल आणि तुमच्या घरातलं वातावरणसुद्धा निर्जंतुक करेल, घरातलं वातावरण प्रसन्न करेल. कारण कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाचं जे झाड आहे ते नकारात्मक ऊर्जेचा नाश करणारं आहे, वास्तुदोष निवारण करणारं आहे, सुख समृद्धी आणि शांतता देणारं आहे. म्हणूनच कडुलिंबाच्या पानांचा कमाल उपयोग आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. नक्की करायचं आहे काय? चला जाणून घेऊया. मंडळी, पावसाळ्यात हा अनुभव सगळ्यांना येतो की एकामागे एक घरातले मेंबर आजारी पडतात आणि कळत नाही का, पण एकाचं झालं की एक आणि मग असं वाटायला लागतं की काय दोष आहे आपल्या घरामध्ये किंवा काय कोणाची दृष्ट लागली आहे समजत नाही आहे. पण हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाकायचे आणि एक उपाय पावसाळा संपेपर्यंत रोज करायचा. तो उपाय म्हणजे कडुलिंबाची सुकी पानं घ्यायची, त्याच्यात कापूर, भीमसेनी कापूर घ्यायचा अर्थात, लवंग, हे तिन्ही घटक एकत्र करायचे आणि या तिन्ही घटकांचा एकत्रित धूप करायचा. म्हणजेच हे तिन्ही घटक एकत्र करून जाळायचे. तुमच्याकडे धूप पात्र असेल त्या धूप पात्रामध्ये सुद्धा तुम्ही हे तिन्ही घटक एकत्र करून जाळू शकता. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं हा एक हवा शुद्ध करण्याचा शक्तिशाली उपाय मानला जातो. त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून या उपायाने नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट होते आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. कारण कापूर हा अत्यंत पवित्र मानला जातो, लवंगसुद्धा नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि कडुलिंबाच्या पानांसोबत हे घटक जाळल्यामुळे दूषित ऊर्जा घरातनं पूर्णपणे नष्ट होते. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. रोज संध्याकाळी हा धूर संपूर्ण घरात फिरवल्याने घरातील आर्थिक अडचणीसुद्धा कमी होतात असं वास्तुशास्त्र सांगतं. अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय मदत करतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना? म्हणजे बघा ना, याचे शरीरालाही फायदे आहेत. घरात जे चिलटं पावसाळ्यामध्ये होतात, डास होतात, त्या सगळ्यावर सुद्धा हा रामबाण उपाय आहे आणि त्याचबरोबर आर्थिक बाधासुद्धा दूर करणारा हा उपाय आहे. घरातील सदस्यांमध्ये सतत वाद होत असतील, तणाव असेल किंवा लहान मुलांना दृष्ट लागते असं वाटतंय, तर या धुराच्या प्रभावाने त्या सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतात. घरात सकारात्मकतेचा संचार होतो. राहू केतूची शांतता होते. कापूर आणि लवंगाचा धूर ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावाला शांत करण्यासाठी उत्तम मानला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, हवेचं नैसर्गिक निर्जंतुकीकरण होतं, म्हणजे एअर प्युरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो की नाही, ते आपोआप होतं. कारण कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, कापुरामध्ये अँटीफंगल आणि लवंगेमध्ये सुद्धा अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे आपल्याला आरोग्य देतात, घरातली हवा शुद्ध करतात. वपू काळेंच्या भाषेत सांगायचं झालं तर इन्फेक्शन जे असतं ना, व्हायरल इन्फेक्शन, त्याच्याकडे आपल्याला जायची गरज नसते, ते स्वतःहून आपल्याकडे येतं, असं ते एका त्यांच्या कथेमध्ये सांगतात. तसं हे व्हायरल इन्फेक्शन पावसाळ्यात आपल्याला भरपूर परेशान करतं आणि त्याच्यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर हा उपाय, कडुलिंबाची सुकी पानं, कापूर आणि लवंग, हा उपाय नक्की करून बघा. या तिन्ही गोष्टी नक्की तुम्ही एकत्र जाळून तुमच्या घरात तो धूर फिरवा. त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण स्वच्छ होणार आहे. आता याची एक प्रॉपर पद्धत बघूया. तुम्ही एक मातीचं भांडं घेऊ शकता किंवा पितळेचं पात्र घेऊ शकता. त्याच्यात 2 किंवा 3 कापुराच्या वड्या ठेवा, 5-6 लवंगा ठेवा, मूठभर कडुलिंबाची सुकी पानं टाका. कापूर पेटवून हे सगळे घटक व्यवस्थित जळू द्या. धूर निघू लागला की हे पात्र संपूर्ण घरात फिरवा. विशेषतः हॉल, स्वयंपाकघर, कोपरे जिथे चिलटं जमा होतात, डास बसतात, अशा ठिकाणी फिरवा. योग्य वेळ कोणती? संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ अत्यंत योग्य आहे हा उपाय करण्यासाठी. आणि धूर करताना घरातील दरवाजे, खिडक्या काही वेळासाठी उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून घरातील जी जुनी हवा आहे ती बाहेर पडेल. घरामध्ये हा उपाय नियमित केला असता सगळ्या प्रकारचे दोष दूर होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर कडुलिंबाची पानं फक्त घरातलं वातावरण शुद्ध करत नाही, तर माणसाचं शरीर, मन तसंच घर या तिन्ही घटकांना संतुलित करतात. आधुनिक काळात रोजच्या जीवनशैलीत कडुलिंबाच्या पानांचा योग्य वापर केल्यास आरोग्य, समृद्धी आणि आनंदी आयुष्य या तिन्ही गोष्टींचा लाभ होऊ शकतो. तेव्हा जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये लगेच लिहा
आणि आजपासूनच हा उपाय सुरू करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.